सर्वांना नमस्कार. ताणतणाव व्यवस्थापन आणि योगाभ्यास असं आपण आता सध्या बघतो आहोत आणि त्याच्यामध्ये योगाभ्यासामधली अष्टांग योगातली 7वी पायरी म्हणजे ध्यान आणि ह्या ध्यानाचा उपयोग करून आपण ताणतणावाचं कसं व्यवस्थापन करू शकतो असं आपण पाहतो आहोत. आणि मागच्या 2 एपिसोडमध्ये आपण वेगवेगळे ध्यान प्रकार पाहिलेले आहेत. तशाच पद्धतीचं डीप रिलॅक्सेशन टेक्निक म्हणजेच गाढ विश्रांती तंत्र, या तंत्राचा अवलंब करून आपल्याला ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करता येईल असं आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. प्रामुख्याने डीप रिलॅक्सेशन टेक्निक असं जेव्हा मी म्हणते तेव्हा हे टेक्निक शवासनात केलं तर जास्त उपयोगी आहे. त्यामुळे शक्यतोवर रात्री झोपताना तुम्ही असं स्वतःला स्वयंसूचना देऊन जाणीवपूर्वक पूर्ण शरीराचं शिथिलीकरण करायचं आणि त्या शरीराचं शिथिलीकरण करत असतानाच एका गाढ विश्रांतीचा कसा अनुभव घ्यायचा याचा प्रात्यक्षिक, याचा सराव आज आपण करणार आहोत. ओंकार ध्यान जेव्हा केलं होतं तेव्हा आपण बसून आपण थोडंसं फास्ट असं एक शरीराचं शिथिलीकरण केलेलं होतं. त्याच पद्धतीनं आता टप्प्याटप्प्यानं आपण शरीराचा खालचा भाग, मधला भाग, वरचा भाग याचं टप्प्याटप्प्यानं शिथिलीकरण करणार आहोत. आणि जसजसं आपण शिथिलीकरण करत जातो आहोत त्याचबरोबर आपण नादाची सुद्धा आराधना तेव्हा करणार आहोत. म्हणजे जेव्हा आपला खालचा सगळा शरीराचा भाग शिथिल होऊन जाईल तेव्हा तो शिथिल केलेल्या भागामध्ये आपण आकाराच्या स्पंदनांचा आपण अनुभव घेणार आहोत. त्यानंतर शरीराचा मधला भाग जेव्हा आपण शिथिल करू तिथे उकाराची स्पंदनं ही आपल्याला जास्त जाणवू शकतात, म्हणून तिथे उकाराच्या नादाचा आपण अनुभव घेणार आहोत. जेव्हा आपण मकाराची स्पंदनं ही शरीराचा वरचा भाग जेव्हा शिथिल होईल तेव्हा मकाराच्या स्पंदनांचा अनुभव घेणार आहोत. आणि एकत्रित जेव्हा आपण आकार उकार मकार म्हणतो तेव्हा संपूर्ण शरीरावर, शिथिल झालेल्या शरीरावर आपण लक्ष देणार आहोत. आणि जसं आपण शरीराला मसाज करतो तसाच पद्धतीचा मसाज या आकार उकार मकाराच्या स्पंदनातून आपल्याला मिळू शकतोय का याचा अनुभव घेत घेत आपण एका गाढ विश्रांतीमध्ये जाणार आहोत. आणि याच सराव करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना मी विनंती करते की हा जो आमचा व्हिडिओ आहे तो खास करून आपण रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही हेडफोन घालून जर ऐकत झोपायचं ठरवलं तर एका गाढ विश्रांतीचा तुम्ही अनुभव घेऊ शकाल. आणि तुम्हाला असं लक्षात येईल की अशा पद्धतीनं हळूहळू आपलं सगळं शरीर शिथिल करत करत आकार उकार मकार आणि मग एकत्रित ओमच्या स्पंदनांचा असा अनुभव घेत घेत जेव्हा आपण गाढ झोपी जातो तेव्हा आपल्या झोपेची गुणवत्ता सुद्धा सुधारत आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि जेव्हा अशी गाढ विश्रांती, कारण आयुर्वेदामध्ये सुद्धा उत्तम आरोग्याचं लक्षण म्हणजे गाढ निद्रा असं सांगितलेलं आहे. आणि अशी गाढ निद्रा ज्यांना मिळते त्यांचं आरोग्य उत्तम राहतं आणि दुसऱ्या दिवशी अतिशय प्रसन्न अवस्थेमध्ये आपण उठू शकतो. आणि म्हणून जरूर या व्हिडिओचा, या एपिसोडचा उपयोग तुम्ही तुमची झोपेची गुणवत्ता आणि ताणतणावाचं उत्तम व्यवस्थापन, गाढ विश्रांती याचा अनुभव घेण्यासाठी करू शकाल. ह्या विश्रांती तंत्रामुळे मिळणारी एक 10 ते 15 मिनिटाची झोप आणि नेहमीची 4-5 तासाची झोप याच्यामध्ये जी तुम्हाला विश्रांती मिळते तीच विश्रांती जेव्हा अशी गुणवत्तापूर्ण तुम्हाला झोप मिळते ती कितीतरी जास्त पटीनं त्या झोपेची गुणवत्ता सुधारल्यामुळे तुम्हाला आरोग्य चांगलं राहायला अत्यंत मदत होते. तर अशा प्रकारे आता आपण ह्या गाढ विश्रांती तंत्राचा अनुभव घ्यायला सज्ज व्हायचं आहे. ह्या ध्यानाचा सराव करत असताना किंवा डीप रिलॅक्सेशन टेक्निकचा अवलंब करत असताना प्रामुख्यानं हे आपण शवासनामध्ये करणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी आता शवासनाची पोज घ्यायची आहे. शवासनामध्ये यायचं आहे ज्याच्यामध्ये आपण पाठीवर झोपायचं आहे. ज्यांना फक्त बॅक पेन किंवा म्हणजे लोअर बॅक पेन असे
त्यांनी गुडघे हे फोल्ड करून जरी ठेवले, पाठीवर झोपून आणि गुडघे फोल्ड करून अशा पद्धतीनं झोपला तरी हरकत नाही आहे. तर तसंही झोपू शकता. अदरवाईज दोन्ही पायांमध्ये 1-1.5 फुटाचं अंतर ठेवायचं आहे. दोन्ही आपले हात जे आहे ते अंगाच्या जरा एक थोडेसे लांब ठेवायचे आहे. हाताचे तळवे जे आहेत ते वरती करायचे आहेत, वरच्या दिशेनं करायचे आहे. आणि आपली जी मान आहे ती शक्यतो मध्ये ठेवायची आहे. जर तुम्हाला असं वाटलं की ती कुठल्या तरी एका बाजूला ठेवायची आहे तरी ती मान तुम्ही वळवून ठेवू शकता. अशा पद्धतीनं शवासनामध्ये सगळ्यांनी यायचं आहे. यानंतर आपण गाढ विश्रांती तंत्राचा अनुभव घेणार आहोत. आता आपलं सगळं लक्ष हे आपण शरीराच्या खालच्या भागावर केंद्रित करायचं आहे आणि जाणीवपूर्वक श्वासाकडं लक्ष केंद्रित करायचं आहे. संथ श्वसन, श्वास कसा येतोय जातोय याचं निरीक्षण करायचं आहे मिनिटभर. आणि यानंतर आपलं सगळं लक्ष हे शरीराच्या खालच्या भागावर केंद्रित करायचं आहे. आपल्या दोन्ही पायांची बोटं थोडीशी त्या बोटांची हालचाल करायची आहे, त्याची जाणीव करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर दोन्ही पायांची बोटं ही अत्यंत सैल करायची आहेत. पायांच्या तळव्याला कोणताही ताण जाणवत नाही आहे ना, याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि हळूहळू अनुक्रमे एकेका अवयवांवर लक्ष देत देत वरच्या दिशेला आपण यायचं आहे. पायाच्या दोन्ही घोट्यांकडं लक्ष द्यायचं आहे. कधी कधी घोटे दुखावले जातात, तसं काही नाही आहे ना, तिथे कुठला ताण जाणवत नाही आहे ना, हे पाहायचं आहे. आणि हे सगळं शिथिलीकरण आपण जाणीवेच्या साहाय्यानं करतो आहोत. कुठेही अवयवांची हालचाल ही अपेक्षित नाहीये. दोन्ही घोटे सैल शिथिल झाल्यानंतर थोडंसं लक्ष वर घेऊन यायचं आहे. आपल्या बोटऱ्यांकडे लक्ष द्यायचं आहे. तिथे काही ताण तणाव जाणवत नाही आहे ना, हे पाहायचं आहे. पुन्हा एकदा थोडंसं लक्ष आता वरती घेऊन जायचं आहे आणि गुडघ्यावर, गुडघ्याच्या वाटीवर लक्ष केंद्रित करायचं आहे. गुडघ्याची वाटी थोडीशी वरच्या दिशेनं खेचायची आहे आणि परत सोडायची आहे. असं 1-2दा गुडघ्याची वाटी ताणून घ्यायची आणि पुन्हा सोडायची, रिलॅक्स करायची आहे. यानंतर आपलं सगळं लक्ष दोन्ही मांड्यांकडे घेऊन जायचं आहे. तिथे कोणता ताण जाणवत नाही आहे ना, मांड्या भरून आल्या नाही आहेत ना, याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि काही ताण जाणवत असला तर जाणीवपूर्वक त्याला ताणविरहित सैल शिथिल करायचं आहे. शरीराचा खालचा भाग, कमरेपर्यंतचा भाग आता सगळा शांत, शिथिल, निस्तब्ध झालेला आहे. याकडं लक्ष द्यायचं आहे. यानंतर आपण 3 वेळा आकाराचं उच्चारण करणार आहोत. आणि असा शरीराचा खालचा भाग जेव्हा शांत, स्तब्ध, शिथिल झालेला असतो तेव्हा जाणवणारी ओंकाराची म्हणजेच त्यातल्या आकाराच्या मात्रेची स्पंदनं कशी आपल्याला जाणवत आहे याचा एक सुखद अनुभव आपण घेणार आहोत. श्वास घेऊन आपण श्वास सोडताना आकाराचं उच्चारण करायचं आहे. श्वास घ्या, श्वास घ्या,
श्वास घ्या. शरीराचा संपूर्ण खालचा भाग आता अगदी शिथिल, रिलॅक्स झालेला आहे. यानंतर आता आपलं सगळं लक्ष शरीराच्या मधल्या भागावर केंद्रित करायचं आहे. आपलं सगळं लक्ष आता पोटावर केंद्रित करायचं आहे. श्वासोच्छवासाबरोबर होणाऱ्या पोटाची हालचाल निहाळायची आहे. पोटातले सगळे स्नायू आता ताणविरहित झालेले आहेत ना, याकडे लक्ष द्यायचं आहे. अनेक व्याधींचं मूळ हे पोटामध्ये असतं. ओंकाराचं उच्चारणामुळे ते सगळे पोटातले स्नायू समन्वयात आणण्याचं काम साधलं जातं. पोटाचे सगळे स्नायू आता अगदी शिथिल, शांत झालेले आहेत. पोट, ओटीपोट शांत, स्वस्थ झालेलं आहे. यानंतर थोडंसं वर छातीवर लक्ष केंद्रित करायचं आहे. छातीचे सगळे स्नायू शांत, शिथिल, निस्तब्ध झाले आहेत. कुठेही ताण जाणवत नाहीये ना, हे जाणीवेच्या सहाय्यानं पाहायचं आहे. आणि ताण जाणवत असेल तर पुढच्या श्वासामध्ये तो सगळा ताण तिथला काढून टाकायचा आहे. छाती भरून आपण श्वास घेतो आहोत आणि प्रत्येक श्वास हा भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा फुफ्फुसातल्या प्रत्येक बिंदूपर्यंत आपण पोचवत आहोत. यानंतर आपलं सगळं लक्ष पाठीमागे घेऊन जायचं आहे. पाठीचा कडा खालपासून वरपर्यंत यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. खालून वर एक 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 मडका आणि त्यातलाच सगळा ताण हळूहळू निघून चाललेला आहे, याचा अनुभव करायचा आहे. पोट, छाती, पाठ असे सगळे अवयव आता अगदी शिथिल, रिलॅक्स झालेले आहेत. यानंतर आपलं सगळं लक्ष दोन्ही हातांकडे न्यायचं आहे. हाताची बोटं, मनगट, कोपर, दंड, खांदा असे हाताचे सगळे भाग आता अत्यंत शांत, शिथिल, सैल झालेले आहे. याची सुंदर अनुभूती घ्यायची आहे. शरीराचा मधला भाग आता अगदी शांत, शिथिल झालेला आहे. याची जाणीव करून घ्यायची आहे आणि उकाराचं उच्चारण करायचं आहे. श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या. यानंतर आपलं सगळं लक्ष शरीराच्या वरच्या भागावर घेऊन जायचं आहे. मानेवर कुठे काही ताण नाही जाणवत ना, याकडे लक्ष द्यायचं आहे आणि तिला अगदी शांत, शिथिल करायचं आहे. यानंतर आपले सगळं लक्ष हे चेहऱ्याच्या स्नायूवर केंद्रित करायचे आहे.
दोन्ही गाल, दोन्ही जबडे, दात, जीभ, घसा, स्वरयंत्र या सगळ्या अवयवांची सूक्ष्म जाणीव करून घ्यायची आहे आणि सगळे अवयव जाणीवपूर्वक शिथिल करायचे आहे. नाक, नाकपुड्या, डोळे सगळे शांत शिथिल झालेले आहेत. यानंतर आपले सगळं लक्ष हे कपाळावर केंद्रित करायचं आहे. भाल प्रदेशातले सगळे स्नायू, सगळ्या ग्रंथी अगदी शांत रिलॅक्स झालेले आहेत. कपाळावर कुठल्याही आठ्या नाहीयेत आणि संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू हे शिथिल झालेले आहे आणि चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलेलं आहे. यानंतर दोन्ही कान, कानाचे स्नायू, मस्तकाचा सगळा भाग, टाळूचा भाग, मस्तकाचा मागचा भाग सगळं काही शिथिल झालेलं आहे याची सुंदर जाणीव करून घ्यायची आहे. आणि मकाराचं उच्चारण करायचं आहे. दीर्घ श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या. मकाराच्या सुंदर स्पंदनांची आता आपल्याला शरीराच्या वरच्या भागामध्ये जाणीव होऊ लागली आहे. यानंतर आपलं सगळं लक्ष आता संपूर्ण शरीरावर केंद्रित करायचं आहे. संपूर्ण शरीर पायापासून मस्तकापर्यंत अगदी शांत, शिथिल, निस्तब्ध झालेलं आहे याची सूक्ष्म जाणीव करून घ्यायची आहे. आणि ओंकाराचं उच्चारण करायचं आहे. एकत्रित एका श्वासामध्ये अ उ म च उच्चारण करायचं आहे आणि संपूर्ण शरीरभर जाणवणाऱ्या लाटांचं, लहरेंचा आता आपण अनुभव घेणार आहोत. दीर्घ श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या. संपूर्ण शरीरभर ओंकाराची स्पंदनं जाणवू लागलेली आहे आणि एका गाढ शांततेचा आपण अनुभव घेत आहोत. यानंतर आता हळूहळू जणू काही आपण त्या शरीराच्या जाणीवेच्या परे चाललो आहोत. शरीर संवेदनांच्या पलीकडे चाललो आहोत. आता आपल्याच शरीराला आपण एका तटस्थतेनं पाहू लागलो आहोत आणि आपलं सगळं लक्ष त्या अथांग अमर्याद आकाशावर आता आपण केंद्रित केलेलं आहे. त्या शरीराचा जाणीवेच्या परे आपण गेलेलो आहोत. त्या मुक्त आकाशामध्ये आता आपण जणू काही विहार करायला लागलेलो आहे. आणि हळूहळू
आपण जणू काही ते आकाश होऊ लागलो आहे. ते अथांग अमर्याद निळ आकाश. आपणच जणू काही आकाश झालेलो आहे. सुंदर आसीम निरव शांतता, सत चित आनंद, अवर्णनीय अशा आनंदाचा, आरामाचा, गाढ विश्रांतीचा आपण अनुभव घेता. ह्याच अवस्थेमध्ये मिनिटभर आपण थांबणार आहोत आणि त्या सत चित आनंद स्थितीचा अनुभव घेणारा. यानंतर हळूहळू पुन्हा एकदा आपण आपल्या शरीराच्या जाणीवांकडं लक्ष देत आहोत. सगळं लक्ष पुन्हा एकदा खाली जमिनीवर, आकाशातून जमिनीवर निपचित पडलेल्या आपल्या देहाकडं घेऊन यायचं आहे. शरीराच्या संवेदनांची हळूहळू जाणीव करून घ्यायची आहे. हाताच्या आणि पायाच्या बोटांची थोडी हालचाल करायची आहे. शरीराच्या सगळ्या अवयवांची जाणीव करून घ्यायची आहे. दोन्ही हात आणि दोन्ही पाय शरीराच्या जवळ आणायचे आहेत. डाव्या किंवा उजव्या कुशीला वळायचं आहे आणि हाताचा आधार घेत घेत सावकाश उठून बसायचं आहे. प्रार्थनेसाठी हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहे. दीर्घ श्वास घ्या. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घर्षण करायचे आहे आणि दोन्ही तळवे अलगद डोळ्यावर ठेवायचे आहेत आणि पापण्यांची उघडझाप करत अलगदपणे डोळे उघडायला हरकत नाही आहे. आजच्या या गाढ विश्रांती तंत्राचा म्हणजेच डीप रिलॅक्सेशन टेक्निकचा आपण सगळ्यांनी अनुभव घेतला याबद्दल आभारी आहे. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दररोज झोपताना या ध्यानाचा आपण सराव कराल आणि एक गाढ विश्रांतीचा अनुभव घ्याल असा विश्वास व्यक्त करते. आपल्याला काय अनुभव आला हे कळवा. आपल्या कमेंट्समुळे आम्हाला सुद्धा ते आपल्याला कसं काय वाटलेलं आहे, आवडलं का हे कळायला मदत मिळणार आहे. इथेच थांबते. धन्यवाद.